हे घ्या चीज मॅगी. ये किस प्रकार का भांडी करना है बे हबीबी कम टू गाडी. तर मॉर्निंग बी लाईक एकदम मस्त चीज मॅगी बनवली बायकोनी. चेहरा नंतर दाखवतो कारण तिचा अजून मेकअप व्हायचा बाकी आहे. चला मग मॅगी खायला या. चीज मॅगी. आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा. भेटलं तुला भूक लागले चल तू तिथे चल बाहेर नाही. तुला नको भात नको मच्छी नको तुला काय मच्छी पाहिजे विचारते ना. मच्छी दे दे ये 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 आपल्यासोबत बोलत ये ये काय लागेल ते घाशा नाटकाला वाक्यांचा ब्लॉग करायचा होता पण तो कॅन्सल झाला. आता मस्त वाम भेटलेली आहे आणि मस्त रस्सा बनवायला टाकलेला आहे. मस्त भात पण होतो आणि पटकन जेवू आणल्यानंतर इथं आम्हाला दुसरीकडे जायचं आहे. तुम्हाला तो समजा कुठे चाललं हो बायको ही हबीबी हबीबी कम टू गाडी. तर आता आम्ही निघालो. संडे सुट्टी आहे तर मावशीच्या घरी चाललो पिंधनला आणि सरप्राईज विजिट आहे. आणि दुसरा सायलीला प्रवास करून आम्ही जो फिरून आलो तो तरी त्याला थकावा आला तर तिला बघायला पण जायचं आहे. तर सगळे आम्ही 4 जण चाललो मावशीकडं विंधनला. आता करंजच्या स्टॉपवर नारळ पाणी घेतलेलं आहे पेशंटला. फ्रूट्स घेतल्यात. अभी इधर से हम निकले हमारे मौसी के. आणि अशा रीतीने आमची अंजली परत रुसलेली आहे. रिझन उसको ही पता है. आता उरण निस्ता धूर धूर डोंगरा आणि आता निस्ता डेव्हलपमेंट चाललेला आहे. पण डेव्हलपमेंट झाला आहे आणि आमचा प्रीतम नारकर पण आता पायलट झालाय. आम्ही आता विंधणीवर पोचल्या. तुम्हाला तर एक दाखवायचं आहे मला विंधणीवर छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी स्टॅच्यू आहे. इथं मूर्ती बनवलेली आहे स्थापन केले. पुढे विंधनचा तला आता आठवला सगळा. देऊले त्यांचा हनुमानांचा विठ्ठलाच्या मूर्ती पण आहे हनुमानाची आहे गणपती आहे मस्त. तिकडे पण जाऊन एकदा दाखवेन पण सध्या आता जाऊ दे मावशीच्या घरी. आता मावशीच्या घरी आम्ही पोचलो. ही मम्मी पुढे आले. ओ माय गॉड हे काय स्वतः मानसी नववाले भाकरी करते. काय ते करायला लागतंय. किती कामाची पोर आहे बघा तरी लोक बोलतात आलशी आहे आलशी आहे. तर काय बोलायचं एवढी गोल गोल सोन्यासारखी गोल गोल भाकरी केली आहे त्याने. चला आता बसतो पाणी बिणी घेतो. आणि ही माहिती आहे तुम्हाला रुसली आता येताना नाही रुसली बोलत होती. आता मग मला आता मस्त कॉफी आलेली आहे. या कॉफी पियाला मस्त आहे कडक आहे. मस्त मेजवानी आहे. कोलबे आहेत मोठ्या मोठ्या आणि इकडं चिकन पण आहे. कांदा कापलेला आहे आणि इथं भाकऱ्या अजून किती कामाची पोर आहे रे. कधी दिवसाचं रात्र झाली पण भाकऱ्या अजून करते यार. आणि याच्यात पण काहीतरी सरप्राईज मस्त आहे माझी आणि तुम्हाला नंतर ताट आलं हा. आणि आमची बायको बोलतंय अरे म्हणजे माझी बायको बोलतंय पण असतं भागवाला आलं गपचूप सांगू नका कोणला रात्रीचं जेवण खाऊन घेऊन जाऊ. अरे यार आज होईल 3 बहिणींची भेट. काय दोघी इकडे आहेत एक ऑनलाईन कॉलवर आहे. काय करायचं यार. देखो 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 भाकरी कांदा लिंबू फ्राय कोलब्या चिकन कलेजी टेटा कोलबीचा रस्सा पण आहे. वाढलाय आणि हिला अजून दिला नाही. कधी येईल वाट बघते. नी खुशी खाने को मिल रहा है रे बाबा. जेव जेव चल भरू का आता भरवीन नाव पण घेईन. अंजली सगळी जेवून झाली उठली. अजून कोलब्या लास्टला ठेवलेत त्याच्या डोला आहे म्हणतात
पण नको, आपला पोट भरलाय पक्का. अरे बाप. हा बोल. तुला हा मग मी पैसे भरले, मी काही नाही. अंजली मला बोलले आपला वसूल करून जायचंय. बाहेर बसल्यावर वारं दिसणार नाही, एकदम मनचं चिल. आता आम्ही वस्तीला थांबलो, मावशी का जाऊन देत नाही. आलतो लगेच जायला, जाऊ दे इथूनच सकाळी जाऊ कामाला. आणि मला काय माहिती काय आलं, मला लय डोकं दुखते, बरंच नाही करत. तर माझी बायको प्रेमाने डोका दाबते. म्हणजे पहिलीच काय आता बोललो ये दाबून दे मॉर्निंग. तर आता माझी लवकरच आंघोळ बिंघोळ झालेली आहे, बाकीची आंघोळ बाकी आहे. आणि आता मम्मी बोलते आपण लवकर नको, तू लवकर जा कामाला, आम्ही येतो नंतर बसने. म्हणजे मला बसनी पाठवतो. बघू तरी यांचं काय चालेल नक्की. जर थोडा लेट गेलो जाईन. आणि इथं मॉर्निंगला पाऊस पण पडलेला आहे. मी व्ह्यू कॅप्चर करायला राहून गेलो सकाळचा, पण आता तुम्हाला दाखवतो. रस्त्यावर ना लोक चालले. चला. आणि हे देखो, ये ड्रेस लेके आए थे एडवांस में. एक ड्रेस ढापिया इधर से. किसका ढापिया? डोली ताई का ढापिया. अभी हम ये लेके जाएंगे और उसको नहीं देंगे. चलो चल रहे अभी इधर से. अभी फायनली मीच आता कामाला निघालो. ते लेट येणार आहेत, ते वाटतं इथून डायरेक्ट उरणला जाणार आहेत हर्षूला बघायला, तिकडनं घरी जातील. सो आता वाजल्यात 9, 9:15ची इथून बस आहे, ती पकडून जाईन मी पनवेलला. पनवेलला घरी, घरनं मग गाडी आणि बॅग आणि चेंज करून कामावर. सो चलो अपने घर को. मस्त व्ह्यू आलाय, पाऊस पडलाय त्यामुळे. विंधनचा वडापाव खाऊ आता. 9:15 वाजलं, पण बसचा काय पत्ता नाही. काय माहिती कधी येतं का नाही. आता रिक्षाला तरी जायला, रिक्षाला गेलो तर गाव पाटा उतरायला गेलं आणि तिकडनं पुढं. फायनली जी वाट बघत होती आली. मधून उतरलो पंचमुखीच्या इथंच. पनवेल बस स्टॉपला नाही गेलो, कारण आपल्याला जायचं आहे घरी कालुंद्र्याला. तर पंचमुखीच्या इथून रिक्षा भेटेल आपल्याला, तर लवकर जाऊ ना. पंचमुखी जर उतरलं तेव्हा मला भाऊमामाचीच रिक्षा भेटली, म्हणजे आपली घरचीच रिक्षा आहे. चला पटकन चाललो आता रॅपिड. अच्छा हां, मामा गेला बैठी गेला मामीचं ना आणायला. तर रस्त्यात अर्ध्या रस्त्यात मला सोडलं. इथून चालत चालले मी घरी. वरती मग दाखवतो मला. बस गाडी घेतल्यापासून कधी चालायची सवयच गेले. आता गप चालत चालत चालले. हा दम लागला थोडा अजून. नंतर आपला हा आमचा गावदेवीचा देऊले राहायचा. फायनली आपण आपल्या घराच्या जवळ पोचलो. हा चला आता ओपन करू, पटकन तयारी करू. अपने धन्नों को बेड पे जॉब का चलो. माझी तिथे तयारी झालेली आहे आणि आता मी चालू कामाला. बघू शकता एवढी आंघोळ झाले घामात. भाई एवढी तयारी केली पावडर लावली तरी पण किती घाम फुटते मला. चला निघायला लागेल. आणि आपला कॉर्पोरेट मजदूर चालला आता दिवसाच्या दिहाडीवर. गोइंग टू जॉब. दिसत असेल हा आमच्या गावचा स्टॉप आहे. हा काय नाही लवकर पोचेन लगेच 5-10 मिनटात. फायनली मी आता टाईम ओव्हर ऑफिसला पोचलो आहे. सो आपला आजचा ब्लॉग इथं थांबूया. तो लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि कमेंट करा तुम्हाला काय आवडलं आहे काय नाही. कुछ तो दसो यार, पैसा नाही लगता है. चलो बाय, भेटूया पुढच्या सफरमध्ये ब्लॉगमध्ये.